हाय स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की हार्टचं आपण फक्त इंट्रोडक्शन लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं. त्यामध्ये आपण काय बघितलं तर हार्ट काय आहे, मेन पंपिंग ऑर्गन आहे. ह्युमन बिईंगचा जो आहे तो हार्ट इज द मेन पंपिंग ऑर्गन. त्यामध्ये बघा आपण काय बघितलं तर हार्ट इज एनक्लोज्ड इन मेम्ब्रेनस सॅक. त्यामध्ये मी तुम्हाला त्या सॅकचं स्ट्रक्चर सांगितलेलं कसं असतं की मेम्ब्रेनस सॅकमध्ये काय झालेलं असतो, हार्ट आपला एनक्लोज्ड झालेला असतो. त्या सॅकला काय म्हणतो आपण जनरली पेरिकार्डियम म्हणतो. आणि पेरिकार्डियममध्ये आपण 2 मेन लेयर्स बघितलेले, त्यामध्ये आउटर फायबरस आणि इनर सिरस पेरिकार्डियम बघितलेला. तर आउटर फायबरस जो आहे तो सिंग्युलर राहतो, पण सिरस पेरिकार्डियम आहे कशाचा, मेम्ब्रेनस सॅकचा म्हणजे आउटर कवरिंगचा. पेरिकार्डियमचा जो इनर लेयर आहे सिरस पेरिकार्डियम हा आपण कसा बघितला तर तो 2 लेयरमध्ये बघितला. त्यामध्ये फर्स्ट लेयर होता तो परायटल लेयर होता, आउटर लेयर, आणि त्याच्यानंतर विजरल जो होता तो हार्टकडच्या बाजूला काय झालेला, अटॅच्ड झालेला आपण बघितला. आणि तोच जनरली इपिकार्डियम म्हणजे हार्टची जी आउटर वॉल आहे, म्हणजे आउटर जो हार्टची जी वॉल आहे ते वॉलमध्ये जे लेयर आहेत टिश्यूचे किंवा जे लेयर आहेत त्यामधला इपिकार्डियम जो आहे तो या सिरस पेरिकार्डियमचा इनर पार्ट म्हणजे विजरल पेरिकार्डियम जो आहे, विजरल लेयर जो आहे तो हार्टच्या वॉलचा आउटर लेअर दॅट इज द इपिकार्डियम आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर मधला जो आपण बघितला दॅट इज द मायोकार्डियम. तो कशापासून बनलेला असतो, मायोकार्डियम इज थिक लेअर असतो. आणि त्याच्यामध्ये मायोकार्डियम हा कार्डियक मसल्सपासून बनलेला असतो. आणि जनरली एंडोकार्डियम म्हणजे आतला हार्टच्या वॉलचा जो आतला पार्ट आहे दॅट इज द, म्हणजे मी जनरली जर हे हार्ट म्हटलं तर हा आतला जर पार्ट आहे त्याला एंडोकार्डियम म्हटलं जातं. आणि आतमध्ये काय राहते, इथं हॉलो स्पेस राहते दॅट इज द, तिथं काय राहतं तर तिथं ब्लड आत बाहेर करण्याची तिथं काय राहते, हॉलो स्पेस असल्यामुळं ब्लड काय करू शकते, इथं सर्क्युलेट हार्टमध्ये होऊ शकतं. तर हे आपण लास्ट पिरियडला बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहे एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. आता या हार्टचं एक्सटर्नल स्ट्रक्चर कसं आहे तर जनरली मी इथं तुम्हाला एक चार्ट लावलेला आहे. हा ह्युमन हार्टचा व्हेंट्रल व्ह्यू आहे. व्हेंट्रल व्ह्यू आणि डॉर्सल व्ह्यू म्हणजे हा समोरून दिसणार आहे, पाठीमागून एक डॉर्सल भाग आहे तो आहे. पण सध्या मी तुम्हाला व्हेंट्रल व्ह्यू सांगणार आहे कारण व्हेंट्रल व्ह्यूमध्ये आपल्याला सांगता येण्यासारखं बरंच काही आहे. डॉर्सल व्ह्यूमध्ये पण सांगता येते, पण डॉर्सल व्ह्यू आपल्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे म्हणजे डॉर्सल व्ह्यू आणि व्हेंट्रल व्ह्यू दोन्ही व्ह्यू आपल्या बुकमध्ये त्यांनी स्ट्रक्चर दिलेलं आहे. मी तुम्हाला व्हेंट्रल व्ह्यू ॲनालिसिस करून काय करणार आहे की तुम्हाला हार्टचं स्ट्रक्चर कसं असते आणि त्याच्यामध्ये कोणत्या व्हेन्स कोणत्या आर्टरी असतात हे मी आत्ता तुम्हाला फक्त एक्सटर्नल स्ट्रक्चर त्याबद्दल सांगणार आहे. आता इथं बघा जनरली ह्युमनचं जे हार्ट आहे ते 4 चेंबर्ड हार्ट असते. ह्युमन हार्ट इज 4 चेंबर्ड हार्ट. आता जनरली आपण लास्ट इयरला शिकलेलो आहे 11th मध्ये की कॉकरोच हा ॲनिमल आहे, त्याचं हार्ट जवळजवळ 13 चेंबर असतात त्याच्यामध्ये. आणि ह्युमन बिईंगच्या हार्टमध्ये फक्त 4 चेंबर्ड असतात. त्यामध्ये बघा आता मी इथे एक जनरली ओव्हर व्ह्यू काढलेला आहे म्हणजे व्हेंट्रल व्ह्यू आहे. आपलं हार्ट जनरली हे असं दिसतं. हार्टचा जो हा पार्ट आहे वरचा पार्ट जो म्हटला जातो हा ब्रॉडर राहतो आणि हा जो अपेक्स आहे हा टॅपरिंग राहतो. म्हणजे मी लास्ट पिरियडमध्ये तुम्हाला सांगितलं दिसतंय बघा आपल्याला की वरचा हा पार्ट जो आहे हा ब्रॉडर पार्ट येतो आणि हा खालचा जो आहे तो अपेक्स टेपरिंग एंड येतो याचा. आणि हा ब्रॉडर जो पार्ट आहे हा लंगच्या मध्ये हार्ट काय झालेलं असतं, सिच्युएटेड झालेलं असतं. आणि हा अपेक्स जो असतो लंगच्या याच्यावरती एक नॉच असतो, त्या नॉचवरती हा अपेक्स काय झालेला असतो, सिच्युएटेड झालेला असतो. आणि जनरली हार्ट हा लेफ्ट साईडला काय झालेला आहे, टिल्टेड आहे. त्याची पोझिशन मिडल आहे, सेंटरला आहे. पण ब्रॉड एंड जो असतो तो राईट साईडला झुकल्यासारखा आहे. आणि अपेक्स खालचा जो आहे टॅपरिंग एंड हा जो आहे व्हेंट्रिकलचा हा काय राहतो, टॅपरिंग आहे. आणि तो जनरली लेफ्ट साईडला आपल्या लेफ्ट साईडला काय झालेला असतो, टिल्टेड असतो म्हणजे झुकलेला असतो. त्यामुळे जनरली म्हटलं जातं की लेफ्ट साईडला हार्ट आहे, पण जनरली हार्ट हे मिडलला असतं, सेंटरला. फक्त त्याचा जो खालचा अपेक्स आहे हा टिल्टेड झालेला असतो एका बाजूला. त्यामुळे हे हार्ट आपल्याला स्ट्रक्चर असं दिसतं. आता जनरली हेच हार्ट मी व्हेंट्रल व्ह्यू इथं तुम्हाला काढलेलं आहे. तुम्हाला इथं नेमिंग कसे द्यायचे आहेत हे मी फक्त तुम्हाला इथं दाखवणार आहे. त्यामध्ये बघा एक्सटर्नल स्ट्रक्चरमध्ये ह्युमन बिईंगचं हार्ट किती चेंबर्ड आहे तर 4 चेंबर्ड हार्ट आहे. त्यामध्ये मी काढलेले आहेत 1, 2, 3 अँड
4 चेंबर काढलेले आहेत. त्यामध्ये बघा द 2 सुपेरियर चेंबर आर कॉल्ड ॲज ॲट्रिया ऑर ऑरिकल्स. वरचे जे 2 चेंबर्स आहेत त्यांना काय म्हटलं जातं? ॲट्रिया ऑर ऑरिकल्स. ॲट्रिया ऑर ऑरिकल्स. मग जे लेफ्ट साईडला आहे दॅट इज द लेफ्ट ऑरिकल आणि राईट साईडला जे आहे दॅट इज द राईट ऑरिकल. तसंच खाली इन्फेरियर साईडला जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसते यांना काय म्हटलं जातं? 2 चेंबर्स आहेत. हे वरचे सुपेरियर साईडचे म्हणजे वरच्या बाजूचे जे चेंबर्स आहेत त्यांना ॲट्रिया म्हटलं जातं. यामध्ये मग हा आहे जनरली हा जो आहे तो राईट ऑरिकल आहे आणि हा जो आहे तो लेफ्ट ऑरिकल म्हटलं जातं याला. आणि त्याच्यामध्ये खालचे जे इन्फेरियर 2 चेंबर्स आहेत इन्फेरियरमध्ये त्यांना जनरली व्हेंट्रिकल्स म्हटलं जातं. यांना व्हेंट्रिकल्स म्हटलं जातं. मग यामध्ये हा जो आहे हा राईट व्हेंट्रिकल आहे आणि हा जो आहे हा लेफ्ट व्हेंट्रिकल आहे. म्हणजे जसं मी तुमच्यासमोर उभा राहिले तसं माझा जो लेफ्ट आहे तो लेफ्ट साईड हार्टची धरलेली आहे मी आणि हा जो राईट माझा हँड आहे त्या साईडला राईट चेंबर धरलेली किंवा राईट साईड धरलेली आहे. आता यामध्ये बघा एक्सटर्नली हे लक्षात आलं की 4 चेंबर्स आहेत. त्यामध्ये राईट ऑरिकल, लेफ्ट ऑरिकल, राईट व्हेंट्रिकल अँड लेफ्ट व्हेंट्रिकल अशी त्या 4 चेंबरची नावं आहेत. आता त्याच्यामध्ये बघा एक्सटर्नली the atria are separated for ventricle by a transverse groove called as a coronary sulcus or atrioventricular groove म्हटलं जातं याला. म्हणजे जनरली एक्सटर्नली ॲट्रिया ज्या आहेत ह्या 2 ह्या काय केल्या जातात मध्ये काय होतात? डिव्हाइड होतात. त्या डिव्हाइड जिथं होतात त्या डिव्हाइडला काय म्हणतात? त्या ज्या लाईनला किंवा त्या ग्रूला काय म्हटलं जातं? जनरली ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ग्रूव किंवा कोरोनरी सल्कस म्हटलं जातं. हे जे मध्ये आपल्याला दिसते वरचे 2 सुपेरियर आणि खालचे 2 इन्फेरियर हे दोन्हीमध्ये काय होतात? डिवाइड होतात. त्यांना डिवाइड करणारी जी ग्रूव असते त्याला काय म्हटलं जातं? कोरोनरी सल्कस म्हटलं जातं. लक्षात घ्या. मध्ये जी तुम्हाला लाईन दिसते की वरचे 2 आणि वरचे राईट अँड लेफ्ट वरचे ऑरिकल आणि खालचे व्हेंट्रिकल यांना जे डिव्हाइड करते लाईन देते जो ग्रूव डिव्हाइड करतो त्याला ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ग्रूव सुद्धा म्हटलं जातं आणि कोरोनरी सल्कस सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कोरोनरी सल्कस. मिडल पार्टला जे वरचे 2 खालचे जसं डिवायडेशन होतं तिथं कोरोनरी सल्कस त्या ट्रान्सवर्स ग्रूवला काय म्हटलं जातं? कोरोनरी सल्कस म्हटलं जातं. आता त्याच्यामध्ये तसंच खालचे जे 2 व्हेंट्रिकल्स आपल्याला दिसत आहेत. आता हे 2 व्हेंट्रिकलमध्ये सुद्धा आपल्याला एक छोटी किंवा जाड ब्रॉड अशी लाईन दिसत आहे. आता हे जे व्हेंट्रिकल्स आहेत हे कसे सेपरेट होतात? तर जनरली द 2 व्हेंट्रिकल्स आर एक्सटर्नली सेपरेटेड फ्रॉम इच अदर बाय 2 ग्रूव्ज दॅट इज अँटेरियर अँड पोस्टेरियर कॉल्ड ॲज अ इंटरव्हेंट्रिक्युलर सल्कस. आता अँटेरियर याला काय म्हटलं जातं? इंटरव्हेंट्रिक्युलर सल्कस. व्हेंट्रिक्युलर सल्कस. इथं काय म्हटलं जातं? कोरोनरी सल्कस ऑर ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर म्हणजे ॲट्रियम आणि व्हेंट्रिकलला सेपरेट करतं म्हणून याला ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सल्कस किंवा ग्रूव म्हटलं जातं किंवा कोरोनरी सल्कस म्हटलं जातं. पण जे फक्त व्हेंट्रिकल्सना काय केलेलं आहे? सेपरेट करते. जी लाईन काय करते? फक्त व्हेंट्रिकलला सेपरेट करते. कशी? लॅटरली जे आपल्याला उभी दिसते 2 पार्टमध्ये दिसते त्याला काय म्हटलं जातं? इंटरव्हेंट्रिक्युलर सल्कस म्हटलं जातं. आणि हा जो सल्कस आहे हा अँटेरियर साईड आणि पोस्टेरियर साईड दोन्हीकडून काय झालं? जनरली जर आपण असं हार्ट धरलं तर व्हेंट्रिक्युलरचं जो इंटरव्हेंट्रिक्युलर सल्काय आहे तो काय करतो? अँटेरियर साईड करून पाठीमागल्या बाजूला सुद्धा पोस्टेरियर साईडला सुद्धा काय होतं? आपल्याला तो दिसून येतो. दॅट इज द इंटरव्हेंट्रिक्युलर सल्कस म्हटलं जातं. त्याला अँटेरियर अँड पोस्टेरियर म्हणजे दोन्ही साईडला पुढच्याही साईडला आणि डॉर्सली साईडला हा व्हेंट्रल व्ह्यू आहे. पाठीमागच्या साईडला सुद्धा हे आपल्याला स्ट्रक्चर दिसून येतं. त्यामध्ये बघा आता हा जो सल्कस आहे सांगायचा उद्देश काय? इंटरव्हेंट्रिक्युलर जो सल्कस आहे या सल्कसमधून काय होतात? तर जनरली
coronary arteries and coronary veins runs through these sulcus. coronary artery and coronary veins या काय होतात, या सल्कस मधून रन होतात. म्हणजे कोरोनरी आर्टरीज, आता कोरोनरी आर्टरीज ह्या काय करतात तर ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात आणि कोरोनरी व्हेन्स जे आहेत त्या काय करतात, डिऑक्सिजनेटेड ब्लड काय करतात, कॅरी आउट करतात. आणि या कुठून ओरिजिन होतात तर यांचा जो ओरिजिन आहे दॅट इज द कोरोनरी आर्टरी अँड कोरोनरी व्हेन्स. या इथं तुम्हाला कुठं इंटरव्हेंट्रिक्युलर सल्कसला आपल्याला काय झालेलं अरेंज झालेल्या बघायला मिळतात. कोणत्या, कोरोनरी आर्टरी अँड कोरोनरी व्हेन्स. कोरोनरी आर्टरी अँड व्हेन्स ह्या कुठं अजून मधला सर्कस आहे, इंटरव्हेंट्रिक्युलर सर्कस आहे तर आपल्याला अरेंज्ड झालेल्या दिसतात. याच्यामध्ये बघा रन्स होतात इथून. आता त्यामध्ये बघा पल्मोनरी ट्रंक अराइज फ्रॉम द राईट वेंट्रिकल अँड ॲहोर्टा फ्रॉम लेफ्ट वेंट्रिकल आर प्रेझेंट अँड अँटेरियर सरफेस ऑफ द हार्ट. आता पल्मोनरी ट्रंक ही काय करते, राईट वेंट्रिकलमधून काय होते की कॅरी आउट झालेली किंवा रन झालेली आपल्याला बघते दिसते. ही जी आहे याला काय म्हणायचं, पल्मोनरी आर्टरी और ॲहोर्टा काय म्हणलं, ट्रंक पल्मोनरी ट्रंक ही जनरली आपल्याला राईट हार्टच्या राईट वेंट्रिकलमधून काय झालेली दिसते, अराईज झालेली दिसते का. आणि ही पुढं जाऊन काय होते, बायफर्केट होते. पल्मोनरी ट्रंक जे आहे इथं पुढं जाऊन काय होते, बायफर्केट होते. हा जो पल्मोनरी ट्रंक आहे अराईज फ्रॉम द राईट वेंट्रिकल ऑफ द हार्ट अँड बायफर्केट ॲट द अपेक्स, म्हणजे वर जाऊन काय होते ती बायफर्केट होते. त्यामध्ये बघा पल्मोनरी ट्रंक बायफर्केट इंटू राईट अँड लेफ्ट पल्मोनरी आर्टरी. आता इथं बघा तुम्हाला काय सांगितलेलं की ही जी ट्रंक आहे राईट वेंट्रिकलमधून काय होते, स्टार्ट होते आणि पुढे जाऊन काय होते, बायफर्केट होते. आता बायफर्केट होते म्हणजे काय होते तर ही जी पल्मोनरी ट्रंक आहे ही काय करते, डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी आउट करते. आणि लेफ्ट साईडचा जो आर्टरी आहे किंवा लेफ्ट साईडची हे आहे ट्रंक किंवा आर्टरी बायफर्केट झाल्यानंतर लेफ्ट साईडची त्याची जी आहे आर्टरी ही आर्टरी जाऊन लेफ्ट लंगकडे काय करते, ब्लड कॅरी आउट करते. तर राईट साईडला बायफर्केट झालेली जी आर्टरी आहे ती राईट लंग्सकडे जाऊन काय होते, अटॅचड होते. लक्षात आलं का बघा, पल्मोनरी ट्रंक अराइज फ्रॉम राईट वेंट्रिकल ऑफ द हार्ट अँड बायफर्केट इन this region. The pulmonary trunk is bifurcated and pulmonary left pulmonary artery are joined the left lung and right pulmonary artery are joined to the left lung, right lung. राईट कडे जाणारी राईट लंगला जॉईन होते, लेफ्ट साईडला जाणारी आर्टरी आहे ती लेफ्ट लंगला जाऊन जॉईन होते. आता इथं तुम्ही म्हणाले इथं काय असतं तर जनरली पल्मोनरी ट्रंक ही आहे ते डिऑक्सिजनेटेड ब्लड काय करते, कॅरी आउट करते. आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड कुणाला भेटायला जातं तर लंग्सला भेटायला जातं. का तर लंग्सकडून त्याला काय घ्यायचं असतं, ऑक्सिजन घ्यायचं असतं त्यामुळं. मग आता इथं बघा तुम्हाला ॲओर्टा इज डिव्हिजिबल इंटू 3 region as ascending aorta, systemic arch and aortic arch and descending aorta. मग आता जनरली ही जी पल्मोनरी ट्रंक आहे ही आपण बघितली. आणि हा जो ॲओर्टा इथं बघा राईट वेंट्रिकलमधून पल्मोनरी ट्रंक अराईज होते. तर लेफ्ट वेंट्रिकलमधून आपल्याला इथं दिसतोय ॲओर्टा अराईज झालेला दिसतो किंवा ॲओर्टा कॅरी आउट होतो. आणि ॲओर्टा काय करतो तर ॲओर्टा ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते ऑर्गनकडे नेण्याचं काम करतो. इथे लक्षात घ्या, राईट वेंट्रिकलमधून जी पल्मोनरी ट्रंक अराईज होते ते बायफर्केट होऊन पुन्हा कुठं जाऊन मिळते, दोन्ही लंग्सकडे जाते. लेफ्ट आर्टरी लेफ्ट लंगला जाते आणि राईट आर्टरी राईट लंगला जाते. तसंच लेफ्ट ऑरिकलमधून काय राहतं, ॲओर्टा अराईज होतो आणि हा ॲओर्टा काय करतो तर ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी आउट करून तो काय करतो, सगळ्या बॉडी ऑर्गनना पुरवतो.
यामध्ये बघा आता हा जो ॲओर्टा आहे, ॲओर्टा इज अ डिव्हिजिबल इंटू 3 रिजन्स. हा जो ॲओर्टा आहे हा डिव्हिजिबल इंटू 3 रिजन्स. आता 3 रिजन्स म्हणजे काय, तर लेफ्ट लंग्सकडून येणारं ऑक्सिजनेटेड ब्लड सरळ वरती जातं, दॅट इज द असेंडिंग रिजन म्हटलं जातं याला. पुन्हा हेच झाल्यावर तिथे एक आर्क असतो, ॲओर्टिक आर्च म्हटलं जातं याला. आर्क म्हणजे कंस, जनरली फोल्ड येते थोडासा, जो फोल्ड येतो दॅट इज द आर्क म्हटलं जातं त्याला. आणि हा जो आहे इथून असेंडिंग ऑर्डरमध्ये जाणारं ब्लड इकडे जात असताना डिसेंडिंग होतं, म्हणजे उलट्या दिशेने खाली येतं, म्हणून याला डिसेंडिंग एंड म्हटलं जातं किंवा डिसेंडिंग ॲओर्टा म्हटलं जातं. लक्षात घ्या, लेफ्ट ऑरिकलमधून वेंट्रिकलमधून निघणारा ॲओर्टा जो आहे जाताना अगोदर असेंडिंग फ्लो राहतो ब्लडचा, म्हणून त्याला त्या रिजनला असेंडिंग ॲओर्टा म्हणतात. मध्ये एक आर्क प्रेझेंट असतो दॅट इज द ॲओर्टा आर्च म्हटलं जातं. आणि तेच फ्लो आर्चमधून गेल्यानंतर काय होतं, डिसेंडिंग फ्लोनी जातं, म्हणजे उलट्या दिशेने, त्याच्याबरोबर उलट्या साईडने काय होतं, फ्लो होतं, म्हणून याला डिसेंडिंग ॲओर्टा म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा, हे लक्षात आले का सगळ्यांच्या, बघा मी काय काय सांगितलं ते. त्याच्यानंतर बघा येतात ते द लिगामेंटम आर्टेरिओसम जॉईन्स पल्मोनरी ट्रंक अँड ॲओर्टिक आर्च. आता हा जो पल्मोनरी ट्रंक आहे, हा पल्मोनरी ट्रंक आणि हा ॲओर्टा इथं तुम्हाला दिसते एकमेकावर ओव्हरलॅप झालेले आहेत, पण हा जो आहे पाठीमागच्या बाजूला आहे ही आर्टरी, आणि हा ॲओर्टिक आर्च मी पुढल्या बाजूला काढलेला आहे. तर या दोन्हीमध्ये काय होतंय, लिगॅमेंटम आर्टेरिओसम हा जो आहे हा जॉईंट राहतो, हा एक लिगॅमेंट राहतो. कुठं, आता इथं हा जो जॉईंट आहे, या जॉईंट हे कशाने जॉईन झालेला असतो, तर लिगामेंटम आर्टेरिओसम काय म्हटलं जातं याला, लिगामेंटम आर्टेरिओसम. हा काय करतो, हा जो ॲओर्टा आणि पल्मोनरी ट्रंक आहे, या पल्मोनरी ट्रंक आणि ॲओर्टाच्या मधला हा एक लिगामेंट आहे. लिगामेंट म्हणजे धाग्यासारखं स्ट्रक्चर असतं, दॅट इज कॉल्ड ॲज अ लिगामेंट. आता हा जो लिगामेंट आहे इट इज अ रिमिनंट ऑफ द एम्ब्रियॉनिक डक्ट कॉल्ड डक्टस आर्टेरिओसस. म्हणजे हा जो लिगामेंटम आर्टेरिओसम आहे हा कशापासून तयार होतो, हा म्हणजे जॉईनिंग आहे, हा एक फिलामेंट आहे की इथे असं क्रॉस झाल्यानंतर इथं काय करतो, तो पल्मोनरी आर्च आणि ॲओर्टा या दोघांना काय करतो, जॉईनिंग देतो, म्हणजे लिगामेंट त्यांच्यामधलं ते एक जॉईंट फिलामेंट आहे किंवा जॉईंट लिगामेंट आहे, म्हणून त्याला लिगामेंटम काय म्हटलं जातं, आर्टेरिओसम म्हटलं जातं. तर हा जो लिगामेंटम आर्टेरिओसम आहे हा जनरली एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्ये, म्हणजे ज्यावेळेला फिटस कंडिशनमध्ये ह्युमन बिईंग असतो किंवा फिटस अगदी आईच्या पोटामध्ये फिटस ज्या वेळेला हा तयार होत असतो त्यावेळेला त्याला डक्टस आर्टेरिओसस म्हटलं जातं. आता हे तुम्ही म्हणणार फिटसचं एम्ब्रियॉनिक कंडिशन का आली मध्येच, तर एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्ये काय होतं बघा, ज्यावेळी फिटस आईच्या पोटामध्ये असतो त्यावेळी त्याच्याकडं काय राहत नाही, त्याचे जे लंग्स असतात ते लंग्स काय झाले, ते एका फ्लुइडनी काय झाले, ॲम्निओटिक फ्लुइडनी काय झालेले असतात, फिल झालेले असतात. म्हणजे तिथं ऑक्सिजन हा कमी प्रमाणात बघायला मिळतो, कुठं, फिटसच्या लंग्समध्ये. मग त्यावेळेला फिटसला जो ऑक्सिजन लागतो तो कुठून मिळणार, तर त्याची जी मदर असते, मदर जी कॅरी आऊट करत असते फिटस, त्या मदरच्या प्लासेंटामधून जे ब्लड काय राहतं, ॲम्बिलिकल कॉर्डमधून जे ब्लड बाळाकडं जातं त्या ब्लडमधून काय केलं जातं, सर्क्युलेशन कंप्लीट केलं जातं. तर ते कसं केलं जातं, तर इथं काय होतं, बाळाचं जे हार्ट आहे त्या हार्टमध्ये ब्लड येतं, त्यावेळेला हे ब्लड लंग्सकडं जाण्याचा काही प्रश्नच येत नाही, कारण लंग्समध्ये तुम्हाला तिथं ऑक्सिजन बघायला मिळत नाही. बाळाच्या फिटसच्या लंग्समध्ये ऑक्सिजन नसतो, तिथं फक्त कमी प्रमाणात ऑक्सिजन असतो. ॲम्निओटिक फ्लुइड काय झालेलं असतं, त्या बाळाच्या लंग्समध्ये भरलेलं असतं, त्यामुळं ब्लड त्या बाळाच्या लंग्सकडे जाऊन काही उपयोग होत नाही किंवा त्याला प्रमाणामध्ये त्याच्या ऑक्सिजन भेटत नाही. अशा वेळेला काय होतं की आईकडून येणाऱ्या प्लासेंटामधून जे ब्लड येतं ते ब्लड काय केलं जातं, या हार्टमध्ये आणलं जातं आणि या हार्टमधूनच ते कॅरी आउट केलं जातं. मग इथं काय राहतं, पल्मोनरी ट्रंक काय करतात, डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्सकडे घेऊन जातात आणि ॲओर्टा जो आहे ॲओर्टा काय करतो, ऑर्बिटो ब्लड घेऊन जातो. इथं काय केलेलं असतं, इथं एक जॉईंट तयार होते, एक डक्ट तयार होते, दॅट इज कॉल्ड ॲज अ डक्टस आर्टेरिओसस. इथं या पल्मोनरी
ट्रंकला आणि ॲओर्टाला दोन्हीला मिळून एक काय करते, डक्ट जॉईन होते. ती डक्ट काय असते, ट्युब्युलर फॉर्ममध्ये असते. मग यावेळेला काय होतं की जे ऑक्सिजनेटेड ब्लड इथं लंग्समध्ये हार्टमध्ये पास आउट होतं ते ॲओर्टिक आर्चमध्ये जात असताना इथं पल्मोनरी म्हणजे इथं सगळीकडेच तुम्हाला काय जातं, ऑक्सिजनेटेड ब्लड बघायला मिळतं. तेच इथून काय केलं जातं, पास आउट केलं जातं पल्मोनरी ट्रंकमध्ये. हे पास आउट करण्यासाठी किंवा पल्मोनरी ट्रंकमधून येतं ते ॲओर्टामध्ये पास आउट होतं. मग ते आणि पुन्हा ते काय केलं जातं, ऑर्गनला पुरवलं जातं. पल्मोनरी ट्रंकमधून ती जी डक्ट असते राईज झालेली ती ॲओर्टाला पल्मोनरी ट्रंकला जॉईन असते. त्यामुळे त्या डक्टमधून काय होतं, ब्लड फ्लो काय करतो, ॲओर्टाकडे येतो आणि ॲओर्टा पुन्हा काय करतो, सगळ्या ऑर्गनना पुरवतो. मग मदरकडून येणारं राईट लंग्समध्ये येतं, पल्मोनरी ट्रंकमध्ये येतं. पल्मोनरी ट्रंकमधून लंग्सकडे न जाता ते कुठे येतं, ॲओर्टामध्ये येतं. तो डक्टेस आर्टेरिओसस, मी फिटसचं सांगते की डक्टस आर्टेरिओसस जो असतो डक्ट, तो डक्ट ते ब्लड कुठं आणतो, ॲओर्टामध्ये आणतो. ॲओर्टामधून पुन्हा ते कुठं नेलं जातं, ऑर्गनकडं पोचवलं जातं. त्यावेळेला ती ट्युब्युलर फॉर्ममध्ये तो लिगामेंट असतो फिटस कंडिशनमध्ये. ज्या वेळेला बर्थ होते, चाइल्ड बर्थ म्हणजे बाळ जन्माला येतं, त्यावेळेला काय राहतं, तो डक्टस आर्टेरिओस जो आहे तो 3 आठवड्यानंतर म्हणजे बाळाच्या जन्मानंतर 3 आठवड्यानंतर तो डक्टस आर्टेरिओसस काय होतो, ती जी ट्यूब असते ती काय केली जाते, पॅक होते म्हणजे चिकटते आणि ती पूर्ण तिथं काय केलं ते आता बाहेर बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाला ऑक्सिजन भेटतो, बाळ काय करतं, रेस्पिरेशन करतं. त्यामुळं बाळाला ऑक्सिजन मिळतो. मग त्याला आता मम्मीच्या किंवा मदरच्या ऑक्सिजनची गरज पडत नाही. त्यावेळेला ही डक्ट काय होते, बाळाच्या जन्मानंतर 3 आठवड्यानंतर ही ट्यूब जी असते ती बंद होते आणि त्या ट्यूबचं फॉर्मेशन पुन्हा कशामध्ये होतं, लिगामेंटमध्ये होतं. इथं फक्त काय आपण लक्षात ठेवायचं की पल्मोनरी ट्रंक आणि ॲओर्टाला जॉईंट जी जो फिलामेंट किंवा लिगामेंट जॉईंट करतो त्याला लिगामेंटम आर्टेरिओसम म्हटलं जातं. हा जनरली फिटसमध्ये किंवा एम्ब्रियॉनिक डक्ट आहेत, जे एम्ब्रियॉनिक डक्ट जी असते फिटसमध्ये त्याचा रिमिनंट म्हणजे राहिलेला तो पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ डक्टस आर्टेरिओसस. फिटस एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्ये त्याला डक्टस आर्टेरिओसस म्हटलं जातं. आणि ॲडल्टमध्ये ज्यावेळेला तो एक लिगामेंट राहतो, फक्त एक धागा राहतो, ती ट्यूब पूर्ण बंद झाली, दॅट इज कॉल्ड ॲज अ लिगामेंटम आर्टेरिओसम म्हटलं जातं. आणि ही पल्मोनरी ट्रंक आणि ॲओर्टाला जॉईन करते. हे एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. त्याच्यामध्ये बघा आता, द ॲओर्टिक आर्च गिव्ज आउट 3 आर्टरीज दॅट इज कॉल्ड ॲज द ब्रॅकिओसेफॅलिक आर्टरी, लेफ्ट कॉमन आर्टरी अँड लेफ्ट सबक्लॅव्हियन आर्टरी. आता त्याच्या अगोदर तुम्हाला इथं मी दाखवलेले आहेत की इथं तुम्हाला दाखवले ॲओर्टिक आर्च, 3 आर्च तुम्हाला दिसत आहेत बघा किंवा 3 आर्टरीज दिसत आहेत. दॅट त्यामध्ये बघा आता जनरली मला एक सांगायचं राहिलं की पल्मोनरी आपण पहिल्यापासून काय शिकत आलो की आर्टरीज ह्या काय करतात, तर ऑक्सिजनेटेड ब्लड काय करतात, ट्रॅव्हल करतात किंवा वाहून नेतात. आणि व्हेन्स ज्या असतात त्या व्हेन्स काय करतात, डिऑक्सिजनेटेड ब्लड काय करतात, कॅरी आउट करतात. म्हणजे आर्टरीज काय करतात, हार्टकडून ब्लड ऑर्गनकडं नेतात, ऑक्सिजनेटेड ब्लड ऑर्गनकडं नेतात हार्टकडून आर्टरीज. आणि व्हेन्स काय करतात, तर ऑर्गन्सकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड गोळा करतात आणि हार्टकडं आणतात. पण इथं पल्मोनरी जो शब्द आहे, आता पल्मोनरी आर्टरी त्याच्याबरोबर पल्मोनरी आर्टरी आणि पल्मोनरी व्हेन यांचं जे काम आहे ते बरोबर उलट आहे. इथं पल्मोनरी आर्टरी काय करतात, डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्सकडे नेतात आणि पल्मोनरी व्हेन जी आहे, पल्मोनरी व्हेन ती ऑक्सिजनेटेड ब्लड काय करते, हार्टला आणून देते. लक्षात घ्या. जनरली आता कोरोनरी आर्टरी, कोरोनरी व्हेन्स, कोरोनरी आर्टरी काय करतात, कोरोनरी आर्टरी ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. आपण हे शिकत आलो आहे अगदी स्कूलपासून की आर्टरी ह्या ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी आउट करतात. पण इथं पल्मोनरी हा शब्द आला की पल्मोनरी आर्टरी ज्या आहेत त्या डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्सकडे नेतात आणि आता व्हेन्स ज्या आहेत त्या डिऑक्सिजनेटेड ब्लड जनरली कोरोनरी व्हेन्स ज्या आहेत त्या डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठं आणतात, हार्टकडं आणतात ऑर्गनकडून. पण इथं काय राहतं की पल्मोनरी व्हेन जी आहे ती ऑक्सिजनेटेड ब्लड हार्टकडे घेऊन येते. एवढं तुम्ही हा फरक लक्षात ठेवायचा आहे. आता तुम्हाला इथं मी सांगितलेलं हे
की ॲओर्टिक आर्च गिव्ज आउट 3 आर्टरीज. आता ॲओर्टिक आर्च हा इथं आपल्याला दिसतोय. आता इथं वरती बघा आणि इथं तुम्हाला 3 आर्च बाहेर आर्टरीज काय झाले बाहेर पडलेल्या दिसत आहेत. आता इथं बघा ॲओर्टिक आर्च काय करतो, ॲओर्टिक आर्चमधून 3 आर्टरीज काय होत आहेत अराईज झालेल्या तुम्हाला दिसत आहेत. त्यामध्ये फर्स्ट जी आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ ब्रँकिओसेफॅलिक आर्टरी. ही जी आहे मोठी आर्टरी, 3 मोठ्या आर्टरी आहेत. ब्रँकिओसेफॅलिक आर्टरी याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर दुसरी जी आहे दॅट इज कॉल्ड लेफ्ट कॉमन कॅरोटिड. आता ॲओर्टिक आर्च हा लेफ्ट हार्टमधून किंवा लेफ्ट ऑरिकलमधून अराईज झालेला आहे. ॲओर्टा म्हणून याला म्हटलं जातं लेफ्ट कॉमन कॅरोटिड. आणि लेफ्ट सबक्लॅव्हियन तिसरी जी आहे तिला काय म्हटलं जातं लेफ्ट सबक्लॅव्हियन. इकडची जी आहे ती बायसेफॅलिक आर्टरी, मधली जी आहे ती लेफ्ट कॉमन कॅरोटिड आणि ही थर्ड जी आहे तिला काय म्हटलं जातं लेफ्ट सबक्लॅव्हियन तिला म्हटलं जातं. ह्या 3 आर्च इथं आपल्याला ॲओर्टिक आर्चवरती ॲओर्टावरती आपल्याला अराईज झालेल्या दिसतात 3 आर्टरीज. त्यामध्ये बघा आता ह्या साईडला बघा तुम्ही इथं मी दाखवलेलं आहे तुम्हाला प्लस इथं पण आपण बघूया सुपेरियर व्हेना कावा आणि इन्फेरियर व्हेना कावा. तर जनरली द राईट ॲट्रियम रिसिव्ज सुपेरियर अँड इन्फेरियर व्हेना कावा. आता इथं आपल्याला दिसतंय सुपेरियर व्हेना कावा, राईट ॲट्रियम शो सुपेरियर व्हेना कावा आणि हे खाली एक काढलेलं आहे दॅट इज द इन्फेरियर व्हेना कावा. आता ह्या जनरली व्हेन्स आहेत, लार्ज व्हेन्स आहेत दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हेना कावा. त्याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे की द राईट ॲट्रियम रिसिव्ज. तर इथं पण आपल्याला दिसेल राईट ॲट्रियमला आपल्याला 2 सुपेरियर व्हेना कावा अँड इन्फेरियर व्हेना कावा दिसतात. आता सुपेरियर व्हेना कावा काय करतात आणि इन्फेरियर व्हेना कावा काय करतात. तर जनरली ज्या वेळेला ब्लड इकडं आता ब्लड फ्लो सांगते तुम्हाला की राईट ॲट्रियम ऑरिकल आणि राईट व्हेंट्रिकल इथं आपल्याला काय दिसतं जनरली डिऑक्सिजनेटेड ब्लड बघायला मिळतं. म्हणजे ऑर्गनकडून आलेलं डिऑक्सिजनेटेड ब्लड या सुपेरियर व्हेना कावामधून इथं आतमध्ये येतं आणि इन्फेरियर आणि सुपेरियर व्हेना कावामधून आत येतं आणि राईट ऑरिकल फिलअप झाल्यानंतर ते राईट व्हेंट्रिकलमध्ये पास आउट होतं. राईट व्हेंट्रिकलमधून काय होतं पल्मोनरी ट्रंक जे आहे त्या पल्मोनरी ट्रंकमधून हे जे ब्लड असतं ते राईट लंग आणि लेफ्ट लंगकडं काय होतं कॅरी आउट होतं. लंग्समध्ये त्यांना काय मिळतं ऑक्सिजन काय केला जातो तिथं कन्झ्युम केलं जातं किंवा ब्लडमध्ये ऑक्सिजन तिथं मिक्स होतो आणि पुन्हा ते जे ब्लड जे आहे ते कुठं येतं इथं लेफ्ट ऑरिकलमध्ये येतं आणि लेफ्ट ऑरिकलमधून पुन्हा ते कुठं येतं लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये येतं आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये ॲओर्टा काय झालेला असतो राईट झालेला असतो. तर ॲओर्टामध्ये ते काय करतं फिलअप होतं ॲओर्टामध्ये ते कॅरी आउट होतं आणि कॅरी आउट होऊन ते ॲओर्टाकडून सगळ्या ऑर्गनना मिळतं. हार्टच्या लेफ्ट ऑरिकलमधून निघणारं ब्लड ॲओर्टामधून आर्टरीमधून काय होतं सगळ्या ऑर्गनना पुरवलं जातं. ऑर्गनमध्ये काय केलं जातं ब्लड काय करतं ऑक्सिजन कॅरी आउट करतं. ऑर्गनमध्ये काय केलं जातं ऑक्सिजन काढून घेतला जातो. ऑर्गनना जिथं जिथं गरज आहे तिथं काय केलं जातं ऑक्सिजन पूर्ण काढून घेतला जातो आणि जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते पुन्हा कुठं येतं तर इथं इन्फेरियर व्हेना कावाच्या तिथं काय होतं पुन्हा कॅरी आउट केलं जातं आणि पुन्हा ते कुठं येतं राईट ऑरिकलमध्ये येतं. राईट ऑरिकलमधून पुन्हा राईट व्हेंट्रिकलमध्ये येतं. राईट व्हेंट्रिकलमधून पुन्हा लंग्सकडे जातं. म्हणजे ही जी सायकल आहे ही चालूच राहते. ही जी सायकल आहे ती काय राहते चालू राहते. त्याच्यामध्ये बघा आता जनरली सुपेरियर आणि इन्फेरियर सुपेरियर अँड इन्फेरियर काय म्हटलं जातं इथं सुपेरियर इन्फेरियर का म्हटलं जातं तर सुपेरियर जे आहे ते चेस्टच्या वरचे जे ऑर्गन आहे सुपेरियर ऑर्गनकडून जे येणारे म्हणजे चेस्टच्या वरचे जे आहे वरच्या बाजूचे जे ऑर्गन आहेत त्या ऑर्गनकडून येणारं ब्लड हे सुपेरियर व्हेना कावाकडं काय केलं जातं
पाठवलं जातं आणि चेस्टच्या खालचे म्हणजे खालच्या बाजूचे जे ऑर्गन आहे ते बॉडीच्या, त्या बॉडीतले जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते इन्फेरियर व्हेना गावाकडं काय केलं जातं, पाठवलं जातं. म्हणजे बॉडीचा वरच्या पार्टचं डिऑक्सिजनेटेड ब्लड ऑर्गनमधून सुपेरियर व्हेना गावाकडे येतं आणि खालच्या बाजूचं बॉडीच्या पार्टमधून जे येणारं डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते इन्फेरियर व्हेना गावाकडे येतं आणि ते पुन्हा राईट, दोन्हींची ओपनिंग कुठं राहतात तर इथं राईट ऑरिकलमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि पुन्हा ती सायकल तशीच चालू राहते. पुन्हा ते राईट वेंट्रिकलमधून पुन्हा लंग्समधून पुन्हा लेफ्ट वेंट्रिकलमधून लेफ्ट वेंट्रिकलमधून पुन्हा ऑरिकलमधून वेंट्रिकलमधून पुन्हा ॲओर्टामध्ये कॅरी आउट होतं, ॲओर्टातून पुन्हा ऑर्गनला मिळतं. ही सायकल जी आहे ती काय करते, चालूच राहतात. आता ही पल्मोनरी जी व्हेन आहे ओपन इनटू लेफ्ट ॲट्रियम अलॉंग द डॉर्सल सरफेस ऑफ हार्ट. आता इथं तुम्हाला सांगायचा एक पॉईंट आहे की पल्मोनरी जी व्हेन आहे, आता जनरली आता इथं आपल्याला दिसते बघा पल्मोनरी ट्रंक इथं दाखवलं. पल्मोनरी व्हेन जी आहे, पल्मोनरी व्हेन ती राईट ऑरिकलमधून आपल्याला कॅरी आउट झालेली दिसते. पल्मोनरी व्हेन जे आहे त्याचं ओपनिंग आपल्याला इथं असलेलं बघायला मिळतं. इथं काहीतरी तिचं ओपनिंग राहतं पल्मोनरी व्हेन. आणि ही पल्मोनरी व्हेनचा जो टीप आहे तो आपल्याला पण ही डॉर्सल साईड म्हणून हिचं ओपनिंग कुठे येतं तर ओपनिंग तिचं येतं लेफ्ट ऑरिकलमध्ये काय राहतं आपल्याला तिचं ओपनिंग बघायला. पल्मोनरी व्हेनचं म्हणजे डॉर्सल साईडला ती काय होते पाठीमागच्या बाजूनं कॅरी आउट होते. फक्त तिचं तोंड दिसताना जो टीप आहे तो आपल्याला इकडं राईट साईडला दिसतो, पण तिचं जे ओपनिंग असतं ते पाठीमागच्या बाजूनं. म्हणजे जर हा हार्ट समजला आपण, जर हे हार्ट धरलं तर आता तुम्हाला दिसताना टोक इकडं दिसणार राईट साईडला, पण याचं ओपनिंग जे आहे ते लेफ्ट ऑरिकलमध्ये झालेलं मिळतं. म्हणजे काय राहतं दिसताना कोणती पल्मोनरी व्हेन या साईडला दिसते, पण तिचं ओपनिंग जे आहे ती लेफ्ट ऑरिकलमध्ये आपल्याला ओपनिंग झालेलं बघायला मिळतं. त्यामध्ये बघा मग आता लेफ्ट ऑरिकलमध्ये जनरली काय राहतं, या पल्मोनरी व्हेनचं ओपनिंग जे राहतं ते लेफ्ट ऑरिकलमध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळतं. इथं आपलं एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट संपतं आहे. त्याच्यानंतर इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कॅरी आउट करू. फक्त तुम्ही इथं लक्षात ठेवा की हे जे आपलं हार्ट आहे हा अपेक्स आहे. इथं नाव बघा काय सुपेरियर व्हेना काव आहे, इन्फेरियर व्हेना काव आहे. आता हे दाखवताना हे राईट वेंट्रिकल आहे, म्हणजे हा जो पार्ट आहे दॅट इज हा पार्ट आहे. इकडं जे दिसतंय ते लेफ्ट वेंट्रिकल दिसते आणि ही जी मध्ये दिसत आहेत आपल्याला ही कोरोनरी म्हणजे सल्कस आहे. आणि या कोरोनरी सल्कसमधून आपल्याला आर्टरीज आणि व्हेन्स काय झालेले दिसत आहेत, अराईज झालेलं दिसत आहेत. हा लेफ्ट ॲट्रियम आहे आणि हा राईट ॲट्रियम आहे. म्हणजे राईट म्हणजे हा राईट ऑरिकल म्हणजे हा, लेफ्ट ॲट्रियम म्हणजे हा आणि लेफ्ट वेंट्रिकल म्हणजे हा. म्हणजे इथं जे मी ओव्हर व्ह्यू काढलेला आहे तोच इथं आहे. हा जो मधला आहे कोरोनरी आर्टरी आणि कोरोनरी व्हेन्स आपल्याला इथं बघायला मिळत आहेत. त्याच्यानंतर इथं दाखवलं पल्मोनरी ट्रंक आहे तो बायफर्केट झालेले आपल्याला दिसते. एक पार्ट इकडे गेलेला आहे, एक पार्ट इकडे गेलेला आहे. दोन्ही लंग्सकडे काय होतात या आर्टरीज काय केल्या तर कॅरी आउट होतात. हा ह्याच्यामधून लेफ्ट ऑरिकलमधून लेफ्ट वेंट्रिकलमधून ऑरिकलमधून नाही या वेंट्रिकलमधून हा ॲओर्टिक आर्च अराईज झालेला आपल्याला दिसतो. आणि याच्यावरती या तीन काय दिसत आहेत आपल्याला आर्टरी दिसत आहेत आर्चवरती, ॲओर्टिक आर्चवरती. मग हा असेंडिंग पार्ट आहे ॲओर्टाचा, हा आर्च आहे आणि हा काय आहे डिसेंडिंग पार्ट ऑफ द ॲओर्टा. मग आता इथं राईट कोरोनरी आर्टरी, ह्या कोरोनरी आर्टरीज तुम्हाला दाखवल्या ज्या काय करतात ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी आउट करतात. ओके, थँक्यू.